नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. मास्टर टेक कोडिंग या चॅनलवरती आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे ट्युटोरियल चालू केलेले आहेत आणि त्यामधला हा चौथा व्हिडिओ आहे. मग ह्या व्हिडिओपासून आपण काय प्रॉपर सीमध्ये काय करणार आहे, एंटर करणार आहे. मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर स्ट्रक्चर ऑफ सी म्हणजेच काय, जर सपोज तुम्हाला सीचा प्रोग्राम जर लिहायचा असेल तर त्यासाठी काही वेगवेगळे सेक्शन्स असतात आणि त्या सेक्शननुसार आपल्याला काय करावा लागतो, प्रोग्राम क्रिएट करावा लागतो. मग बघूया त्यामधला पहिला जो सेक्शन आहे तो म्हणजेच काय, डॉक्युमेंटेशन सेक्शन. मग आता डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये आपण काय लिहितोय, जर सपोज तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचं नाव लिहायचं असेल किंवा तुमच्या प्रोग्रामबद्दल काहीतरी माहिती लिहायचं असेल तर ती माहिती आपण कुठे लिहू शकतोय, डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये लिहू शकतो. फक्त लिहिताना एवढंच आहे की ते तुम्हाला काय करावं लागतो, कमेंटमध्ये लिहावं लागतो. मग जर सपोज तुम्हाला जर सिंगल लाईन कमेंटमध्ये म्हणजे जर तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचं काय नाव लिहायचं असेल तर डबल स्लॅशचा यूज करून तुम्ही तुमच्या प्रोग्रामचं काय नाव लिहू शकता. जर सपोज तुम्हाला नाव लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, नाही लिहिला तरी चालतो. जर नाव लिहायचं असेल तर तो तुम्हाला डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये लिहावा लागतो. दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजेच काय, लिंक सेक्शन. आता लिंक सेक्शनमध्ये आपण काय करतोय तर हेडर फाइल्स लिहितो. आता हेडर फाइल्स म्हणजेच काय की जर तुम्ही बघितलं असेल सी मध्ये हॅश इन्क्लूड stdio.h हॅश इन्क्लूड stdio.h हॅश इन्क्लूड conio.h असेल, हॅश इन्क्लूड string.h असेल. मग हे जे वेगवेगळे हेडर फाइल्स आहेत हे हेडर फाइल्स आपल्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करून घ्यावा लागतो. मग हे हेडर फाइल्स आपण कुठे लिहितोय, लिंक सेक्शनमध्ये लिहितो. नेक्स्ट आहे डेफिनेशन सेक्शन. आता डेफिनेशन सेक्शनमध्ये आपण काय लिहितोय की जर सपोज तुम्हाला एखादा कॉन्स्टंट क्रिएट करायचा असेल, कॉन्स्टंट म्हणजेच काय की असा व्हेरिएबल की तो व्हेरिएबल तुमच्या पूर्ण प्रोग्राममध्ये काय चेंज झाला नाही पाहिजे. मग असं जर तुम्हाला एखादा कॉन्स्टंट क्रिएट करायचा असेल तर तो कॉन्स्टंट आपण कुठे क्रिएट करतोय, डेफिनेशन सेक्शनमध्ये. मग जर तुम्हाला तो कॉन्स्टंट क्रिएट करायचा असेल तर कशा पद्धतीने क्रिएट करतोय तर हॅश डिफाइन आणि जो तुम्हाला कॉन्स्टंटचं नाव द्यायचं असेल तो कॉन्स्टंटचं नाव आणि त्याची जी काही व्हॅल्यूज असेल ती व्हॅल्यूज आपण काय करतोय, इथं देतोय. ओके, मग हे जे आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोज. मग हे मायक्रोज आपण कुठे लिहितोय तर डेफिनेशन सेक्शनमध्ये लिहितो. नेक्स्ट जो आपला सेक्शन आहे तो ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. आता ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनमध्ये आपण काय लिहितोय की जर सपोज तुम्हाला एखादा ग्लोबल व्हेरिएबल काय करायचं असेल, डिक्लेअर करायचं असेल तर तो आपण कुठे लिहितोय, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनमध्ये. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंट ए लिहायचं आहे, इंट ए. आता इंट ए हा कुठल्याही फंक्शन मध्ये लिहिलेला आहे का, नाही, तर तो त्या कुठल्याही फंक्शनच्या बाहेर लिहिलेला आहे. मग या व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, ग्लोबल व्हेरिएबल. मग ग्लोबल व्हेरिएबल का डिक्लेअर करायचा आहे तर तुम्हाला पूर्ण वेगवेगळ्या फंक्शन मध्ये तर या व्हेरिएबलला जर ऍक्सेस करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतो, तो ग्लोबल डिक्लेअर करावा लागतो. मग ग्लोबल डिक्लेअर करण्यासाठी आपण कुठल्या सेक्शन मध्ये लिहितोय, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजेच काय, मेन फंक्शन. मेन फंक्शन म्हणजेच काय, जिथून आपला प्रोग्राम काय झालेला असतो, स्टार्ट झालेला आहे, तो म्हणजेच काय, मेन फंक्शन. वर्ड मेन. मग हा आपला प्रोग्राम काय झालेला, इथून स्टार्ट झालेला आहे. मग तो कुठे लिहितोय आपण, मेन फंक्शन सेक्शन मध्ये लिहितोय. लास्ट आहे सब प्रोग्राम सेक्शन. आता सब प्रोग्राम सेक्शन मध्ये काय की जर सपोज तुम्हाला तुमचा स्वतःचा जर एखादा फंक्शन काय करायचं असेल, क्रिएट करायचं असेल आणि तो आपल्याला काय करायचं असेल, आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचा असेल तर तो युजर डिफाइंड फंक्शन जो आहे तो आपण कुठे लिहितोय, सब प्रोग्राम सेक्शन्स मध्ये लिहितोय. ओके, इथं आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.